ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता प्रियाचा खोटारडेपणा समोर यायच्या आधीच सायली तन्वी असल्याचं सत्य एका झटक्यात समोर येणार आहे आणि ते पण प्रतिमाच्या समोर. प्रतिमाला असा कोणता पुरावा सापडलाय की ज्याच्यामुळे सायलीच आपली मुलगी आहे हे सत्य तिच्या समोर आलेलं आहे. सगळं पाहू. इकडे प्रियाने कल्पनाचे कान भरल्यामुळे अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली कल्पना लगेचच सायलीला सांगते, हे बघ, कुठेही भटकायला जायची काही गरज नाहीये. या घरातली जबाबदारी घे. मोठी सून आहेस ना तू. यावरती मग आता अर्जुन म्हणाला, तो मम्मा, तुमच्या वेळेनुसार ती मोठी सून होते, वेळेनुसार ती परकी होते. तुमचं चाललंय तरी काय? यावरती आता कल्पना सांगायला लागते, अर्जुन, तू मध्ये पडू नकोस. हे बघ, पूर्णाजीने काहीही निर्णय घेतला असला तरी सुद्धा मी हिला या घरची जबाबदारी सोपवते आहे. हिने या घरातली सगळी कामं करायला पाहिजेत. पूर्वीसारखं सगळ्यांसाठी जेवण करायला पाहिजे. या घरामध्ये तिला सूट मिळणार नाही. यावरती सायलीला कळतच नाही की हा आपल्यासाठी तर आनंदाचा क्षण आहे. मग आई इतकं चिडून जरी बोलत असल्या तरी सुद्धा हे आपल्यासाठी खूपच चांगलं आहे. मग सायली म्हणते, म्हणजे काय? मी या घरामध्ये सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा? म्हणजे या घरातील सगळ्यांना मी जेवू घालायचं? कल्पना म्हणते, हो. यावरती सायलीला इतका जीवतोड आनंद होतो की आनंदाच्या भरामध्ये तिला आपण काय करू, काय नाचू, काय गाऊ ते कळतच नसतं आणि ती आता सरळ कल्पनाला मिठीच मारायला लागते. आई, खरंच मी जेवण बनवायचं? कल्पना म्हणते, तुला एकदा सांगून समजत नाहीये का? मी सांगितले ना सगळ्यांसाठी तू जेवण बनव म्हणून. असं म्हटल्यावर ती सायली तर आनंदाने उड्या मारायला लागते, नाचायला लागते, बागडायला लागते, कल्पनाला मिठ्या मारायला लागते. इकडे आता प्रियाला कळतच नाही हिला झाले तरी काय. त्यावरती कल्पना म्हणते, बास, या घरातलं सगळं स्वयंपाक करायचं आहे. यावरती मग सायली सांगते, ठीक आहे. आणि मग ती अर्जुनला म्हणते, अर्जुन सर, आत्ता सध्या जे काही गोळा करायला पुरावे जायचं आहे ते तुम्ही गोळा करायला जा. मी सध्या घरामध्येच थांबते. असं म्हणत सायली घरात थांबते. अर्जुन तिकडून निघून जात. तोपर्यंत इकडे आता रविराज सांगतात, तुमचे सगळ्यांचे चेहरे मला गंभीर दिसत आहेत. नक्की काय झालंय हे सत्य मला समजायलाच पाहिजे. का तुम्ही असे सगळे वागताय? काय झालंय? आणि तन्वी कुठे आहे? मी आल्यापासून मला तन्वी दिसत नाहीये. असं म्हटल्यावर ती मग आता प्रतिमा सांगते, ऐका ना, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि मग प्रतिमा घडलेला प्रकार मनावरती दगड ठेवून सांगायला लागते. प्रतिमा सांगायला लागते की ज्या वेळेला तुम्ही बाहेर गेला होतात तेव्हा पूर्णाई इथे आल्या होत्या आणि पूर्णाईने इथे येऊन या सगळ्यामध्ये मला सांगितलं की तन्वीसाठी मी मागणी घालायला आले. रविराज म्हणतात, तुमची काय डोकी फिरलेत? तन्वीसाठी मागणी म्हणजे काय? तन्वीसाठी मागणी घालण्याचं कारणच काय? त्यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, नाही म्हणजे त्यावरती रविराज म्हणतात, अगं अर्जुनचं लग्न झालंय ना, काय मूर्खपणा चाललाय? नागराज म्हणतो, दादा, यातलं आम्हाला खरंच काही माहीत नाहीये. म्हणजे आता जे काही आहे ना ते तू वहिनीला विचार आणि आता सुमन आणि मला यातलं खरंच काही विचारू नकोस. सुमन आणि मला खरंच काही यातलं माहीत नाहीये आणि म्हणून आम्ही दोघं जण याच्यामध्ये पडतच नाही आहोत. असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो की आम्हाला सुद्धा हे सत्य खूप उशिरा कळलं. असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात, कसलं सत्य? तुम्ही दोघं जण काहीतरी बोलाल का? तुम्ही काहीच बोलत नाही आहात. मला कळलंच नाहीये नक्की कसलं सत्य ते. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागतो ना, वहिनी तूच सांग दादाला जे काय सांगायचं ते. असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा म्हणते, हो मी सांगते तुम्हाला. पूर्णाजी इथे आल्या होत्या त्या म्हणजे अर्जुनसाठी नाही तर त्या अश्विनसाठी आपल्या इकडे तन्वीचा हात मागायला आल्या होत्या. रविराज म्हणतात, काय तुमची खरंच डोकी फिरलेत का? अश्विन आणि तन्वी, काय चाललंय हे सगळं? म्हणजे मला तर काही गोष्टी कळतच नाहीयेत. तुला काय वाटतंय प्रतिमा, हा सगळा पोरखेळ आहे का? या सगळ्यामध्ये आता अश्विन आणि तन्वीच्या लग्नाचा संबंध तरी काय? असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रतिमा, हो त्या मला म्हटल्या की अश्विन आणि आता या सगळ्यामध्ये तन्वीचं आपण लग्न लावून द्यायचं आहे आणि म्हणून तुम्हाला काही न सांगण्याचं मला सांगितलं. रविराज चिडतात, आणि मला न सांगण्याचं म्हणजे काय? मला हे लग्न मान्य नाहीये. मी या लग्नाला मान्यता देतच नाहीये. मुळातच तन्वी कुठे आहे? तिला आत्ताच्या आत्ता बोलवून घ्या. आता काय सांगणार रविराजांना? प्रतिमा गडबडते आणि प्रतिमा सांगायला लागते, नाही म्हणजे हे तन्वीचं लग्न झालं. असं म्हटल्यावर ती रविराज खवळत, प्रतिमा तुझं डोकं फिरलंय का? काय बोलतेस तू?
तन्वीचं लग्न झालं? अगं बाप आहे मी तिचा, तिचं लग्न असं कसं होऊ शकतं? यावरती प्रतिमा सांगते, हे बघा तुम्ही जरा शांत राहा. यावरती रविराज चिडतात, शांत राहा? मी कसा शांत राहू? मला हे सगळं काही कळतच नाहीये की तुम्ही काय हा मूर्खाचा बाजार मांडलेला आहेत ते. तन्वी कुठे आहे? आत्ताच्या आत्ता बोलवा. यावरती प्रतिमा सांगते, मी तेच सांगते, लग्न झालंय. आता मात्र सुमन उठून जात असते. त्यावरती चिडले रविराज म्हणतात, बस सुमन. नागराज म्हणतो, दादा तू पहिले शांत हो. जितका धक्का तुला बसला ना तितकाच धक्का एक दिवस आधी आम्हाला बसला. म्हणजे आम्हाला सुद्धा हे सत्य माहीत नव्हतं. आम्हाला सुद्धा वहिनीने हे सत्य सांगितल्यावरतीच समजलं. पण म्हणून तुला आम्ही सांगतोय की आमचा याच्यात काही हात नाहीये. हे सगळं जे काही केलं ना ते सुभेदार फॅमिली आणि आता पूर्णपणे वहिनी यांचा निर्णय होता. असं म्हटल्यावरती रविराज पेटून उठतात. कुठे आहे तन्वी? आत्ताच्या आत्ता बोलव तिला. चिडून रविराज फोन करायला निघतात. प्रतिमा, मला माफ करा पण अश्विन सारखा सोन्याहून पिवळा मुलगा आपल्याला मिळणार नाही. सोन्यासारखा मुलगा 100 नंबरी सोनं आहे होते, आपल्या तन्वीला खुश ठेवेल. तुमच्या रागामुळे तुम्ही हा संबंध करू देणार नाही असं पूर्णाईला वाटत होतं, म्हणून आम्ही हे सगळं केलं. चिडलेले रविराज आता इकडे तन्वीला सुद्धा माझ्यासाठी थांबावंसं नाही वाटलं. तन्वी सुद्धा नाही म्हटली का की बाबांना येऊ दे, तुम्ही फसवून केलं का माझ्या मुलीसोबत हे? मग आता प्रतिमा सांगायला लागते, नाही आम्ही कुणीही काहीही फसवून केलेलं नाहीये. तन्वीला या सगळ्याची कल्पना होती आणि तन्वीने या सगळ्यामध्ये मान्यता दिली होती. मग रविराज चिडलेले रविराज आता रूम मध्ये येतात. रूम मध्ये त्यांच्या मागोमाग इकडे आता प्रतिमा येते. रविराज चिडतात आणि या मुलीचं सामान ताबडतोब फेकून दे, मला हिचं सामान इकडे नको आहे असं म्हणत जे काही तन्वीच्या रूम मधलं सामान आहे ते सगळं सामान अस्ताव्यस्त टाकायला लागतात. आणि प्रतिमा गडबडते, कारण त्या सामानातून बाहेर पडलेल्या गोष्टी भयंकर असतात. त्या सामानामध्ये 2 फोटो बाहेर पडतात आणि ते दोन्ही फोटो पाहून दोघांचाही थरकाप उडतो. सगळ्यात पहिला फोटो तो म्हणजे तन्वीचा, त्याच्या मागे प्रिया लिहिलेलं असतं, प्रिया मधुकर. आणि तो फोटो पाहिल्यावर रविराज म्हणतात, हा कोणाचा फोटो आहे आणि काय चाललंय हे सत्य? मला तर काहीच कळेनासं झालेलं आहे. असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा म्हणते, हा तर फोटो आपल्या तन्वीच्या फोटो सारखा वाटतोय. म्हणजे तन्वी या सगळ्यामध्ये आता लहानपणी अशीच दिसली असती ना? रविराज म्हणतात, नाही नाही, ही आपली तन्वी कशी असू शकेल? आपल्या घरामध्ये जे टांगलेले फोटो आहेत ते बघ ना, त्यातले फोटो ते तन्वीचे फोटो आहेत. असं म्हटल्यावरती रविराज या सगळ्यामध्ये आता प्रियाचा फोटो आणि त्याच वेळेला दुसरा फोटो समोर येतो, तो म्हणजे सायली आणि छोट्या तन्वीचा. आता त्या फोटोच्या मागे लिहिलेलं असतं सायली सुभेदार. म्हणजे आता सायली मधुकर आणि सायली मधुकर आणि इकडे प्रिया मधुकर, दोन्ही फोटो वेगळे असतात. जो तन्वीचा फोटो असतो त्या फोटोवरती जे लिहिलेलं असतं ते असतं तन्वीच्या फोटोशी मिळतं जुळतं. मग रविराज आपल्या मोबाईलवरती सायलीचा फोटो काढतात. सायलीचा फोटो मोबाईलवरती काढल्यावरती तो फोटो छोट्या तन्वी सोबत साधारणपणे मॅच होत असतो. आता हे काय सगळी गडबड आहे? रविराजांना खूप मोठा धक्काच बसतो. प्रियाचा चेहरा त्या फोटो सोबत मॅच आणि त्याच्यावरती हे लिहिले, कोड सुटत असत. रविराज म्हणतात, काय आहे हे कोड? यावरती प्रतिमा म्हणते, हे कोड मला पण नव्हतं माहिती, मी सुद्धा तुमच्या इतकी शॉक आहे. पण मला काय वाटतं माहिती आहे का, जर या सगळ्यामध्ये आपल्याला या कोड्याचं उत्तर शोधायचं असेल तर मधुकर पाटील म्हणजे मधुभाऊ, सायलीचे वडील, मानस वडील, तेच आपली मदत करू शकतात. असं म्हटल्यावरती मी त्यांच्याशी बोलते. रविराज म्हणतात, मला तर डोकंच चालेनासं झाले. एका शॉकमधून मी बाहेर आलो आत्ता की या सगळ्यामध्ये तन्वीचं लग्न झाले आणि त्याच वेळेला ती तन्वी आहे की नाही हे तिच्या रूममधून शंका यावी. माझ्यासारखा दुर्दैवी बाप नाही आहे जगामध्ये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रतिमा सांगायला लागते, जो काही सोक्षमोक्ष असेल तो सोक्षमोक्ष आता आपण लावायचा आहे. मी आत्ताच्या आत्ता मधुभाऊंची भेट घेते. रविराज म्हणतात, तू जा. मग आता इकडे प्रतिमा मधुभाऊंची भेट घेण्यासाठी येते. जेव्हा प्रतिमा मधुभाऊंची भेट, ती मधुभाऊंना दोन्ही फोटो दाखवते. मधुभाऊंना फोटो दाखवल्यावरती ती आता सांगायला लागते, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. म्हणजे मधुभाऊ, ज्या काही गोष्टी समोर आल्यात ना
त्या गोष्टींमधून काय तर्क काढावा, काय वितर्क काढावा, या गोष्टी खरंच मला कळत नाहीयेत आणि त्यासाठी तुम्ही मदत करा. यावरती आता इकडे रविराज सांगायला लागतात, हे बघा, म्हणजे खरं सांगू तर या सगळ्यामध्ये मी काही बोलू शकत नाहीये. हे फोटो बघूनच तुम्ही ठरवा. ज्या फोटोच्या मागे प्रिया मधुकर लिहिलंय ना, ते फोटो म्हणजे तुमची प्रिया आहे आणि या फोटोच्या मागे सायली लिहिलेलं आहे ना, ती सायली मधुकर म्हणजे ती सायली आहे. इतकं साधं सोपं गणित आहे. त्यावरती प्रतिमा म्हणते, तुमच्यासाठी जरी हे साधं असलं ना तरी सुद्धा हे खूप कठीण आहे. मधुभाऊ म्हणतात, मुळातच हे कठीण आहे ना, हे मला तेव्हाच समजलं होतं. मी सायलीला म्हटलं पण होतं की ही आहे ना, ही मुलगी रविराज सर आणि प्रतिमा ताईंची मुलगी असूच शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे हिच्यामध्ये एक गुण नाहीये तुमच्यामधला. यावरती मग आता सांगायला लागते प्रतिमा की मग तुम्ही काय सांगताय. यावरती रविराज म्हणतात, मग तुमच्या ओरिजिनल मुलीचा फोटो कुठे आहे. असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते, म्हणजे ही तन्वी आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे मधुभाऊ म्हणतात, म्हणजे सायली तन्वी आहे. मला आधीपासूनच काहीतरी गोम वाटत होती, काहीतरी गडबड आहे हे मला वाटतच होतं आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मी तुम्हाला हे सांगतोय की ही तुमची मुलगी असूच शकत नाही. तिची DNA टेस्ट करा. यावरती प्रतिमा सांगते, DNA टेस्ट करायची गरजच नाही आहे. हे आमच्याकडे जे फोटो आहेत ना, ते फोटो ओरडून हेच सांगतायत की हीच आमची तन्वी आहे. मग मधुभाऊ सांगतात, या सगळ्यामध्ये तुमच्याकडून गल्लत कशी होत असते, तुम्ही गल्लत कशीच केलीत. यावरती आता इकडे प्रतिमा सांगते, काहीतरी मोठा गोंधळ आहे. यावरती मधुभाऊ म्हणतात, आत्ता जर का या सगळ्यामध्ये मी कुणाला काही सांगायला गेलो तर कोणीही माझ्यावरती विश्वास ठेवणार नाहीये आणि मग मात्र आता तुम्हीच हे काय करायचं ते करा. प्रतिमा म्हणते, नाही, माझी जर का मुलगी सायली आहे तर आता या सगळ्यामध्ये मी तिला न्याय मिळवून देणार. मधुभाऊ सांगतात, माझ्या साऊबाळाला या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारे त्रास नाही झाला पाहिजे, नाहीतर तुम्ही आता हे सगळं सांगायला जाल आणि तिला या सगळ्यामध्ये खूप त्रास दिला जाईल. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही तिला कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घ्या. असं म्हटल्यावरती मग आता सांगायला लागते प्रतिमा, तुम्ही काहीच काळजी करू नका. मी रविराजांना या सगळ्यामध्ये सगळा शोध घ्यायला सांगते आणि गुपचूपपणे DNA टेस्ट करून मग सगळे रिपोर्ट आणायला सांगते. असं म्हणत प्रतिमाने खूप मोठा खुलासा केलेला असतो DNA रिपोर्टचा. पण तोपर्यंत मधुभाऊ, तुम्हाला एक माझी विनंती आहे की तुम्ही या सगळ्यामध्ये कुणालाही काहीही सांगू नका आणि मी या सगळ्यामध्ये कुणालाही काहीही बोलणार पण नाही. असं म्हटल्यावरती मधुभाऊ पेटून उठतात. पण या प्रियाचा आता मला खूप राग आलाय. प्रियाचा मला पर्दाफाश करायचा आहे. असं म्हणत मग मात्र आता इकडे मधुभाऊंनी खूप मोठी केलेली असते आणि प्रियाचा पर्दाफाश करायला मधुभाऊ निघतात. तोपर्यंत प्रतिमा घरी येते. मधुभाऊंनी जो प्रकार सांगितलाय तो सांगते आणि ती सांगायला लागते, या सगळ्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कळते का की सायली आपली तन्वी आहे, या गोष्टीवरती मधुभाऊ ठाम आहेत. म्हणजे या सगळ्यामध्ये आपण सुद्धा विचार करायला पाहिजे की खरंच सायली आपली मुलगी आहे ना, आपण का नाही तिचा स्वीकार करत. आता इकडे चिडलेले रविराज म्हणतात, काय तोंडाने तिचा स्वीकार करू मी. तिला आयुष्यातली सगळ्यात मोठी दुःख मी दिलेली आहेत. तिला या सगळ्यामध्ये आयुष्यामध्ये किती प्रकारच्या मी समोर हे करायला बोलवलंय आणि तिला या सगळ्यामध्ये मी कित्येक वेळा खालून पाडून बोललोय आणि काय सांगू तिला, काय सांगू की या सगळ्यामध्ये आता तू माझी मुलगी आहेस. असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते, तुम्ही लवकरात लवकर DNA टेस्ट करा. सायलीचे केस कसे आणायचे आणि तन्वीचे हे आपण बघूया. यावरती रविराज म्हणतात, नाही, काही करायची गरज नाहीये, आपण हे करूया. पण ह्या फोटोवरून सिद्ध होते हे 20-22 वर्षापूर्वीचे फोटो कधीच खोटं बोलणार नाहीयेत, तरी सुद्धा आपण DNA टेस्ट करायची. असं म्हणत आता इकडे सत्य समोर आलेलं आहे. सत्य समोर आल्या मधुभाऊ अर्जुनला सांगतात की असं प्रतिमाताई माझ्याकडे आल्या होत्या आणि असं त्यांनी मला सांगितलं. या सगळ्यामध्ये लवकरात लवकर काहीतरी ॲक्शन घ्यायला पाहिजे. आता मात्र अर्जुनला धक्का बसतो, काय आहे, म्हणजे सायलीच खऱ्या तन्वी आहेत. तोपर्यंत DNA रिपोर्ट केले आणि DNA रिपोर्ट घेऊन स्वतः रविराज पोहोचलेले आहेत, ते म्हणजे सुभेदारांच्या घरी. ते प्रियाकडे पाहतात. प्रिया आता, बाबा खरंच मला माफ करा, म्हणजे मला तुम्हाला फसवून लग्न करायचं नव्हतं, पण या सगळ्यामध्ये पूर्णाजी आणि आई यांनी जो काही निर्णय घेतला ना, तो निर्णय मला मान्य करावा लागला. याच्यावरती चिडलेले रविराज म्हणतात, खोटारडे, गप्प बस.
तू या सगळ्यामध्ये मला काही बोलूच नकोस. तू मुळातच किती खोटारडी आहेस हे सगळं मला समजलंय. का माझ्या भावनांशी खेळलेस अशी? यावरती प्रिया म्हणते, नाही बाबा, अहो मी काहीच नाही केलं रविराज. फाटकन एक मुस्काटी देतात आणि सगळं सत्य सांगतात. तू मुळातच तन्वी नाहीयेस. DNA रिपोर्ट आलेले आहेत माझ्याकडे. का तू भावनांशी खेळलीस? का माझ्या खऱ्या मुलीला माझ्यापासून लांब ठेवलंस? असं म्हणत रविराज तिच्या चांगलंच थोबाड फोडतात. आता हे सगळं ऐकल्या पूर्णाजीला धक्का बसतो. काय आहे हे सगळं? मग या सगळ्यामध्ये रविराजांनी प्रिया तन्वी नाही हे सांगितलंय. पण प्रिया तन्वी नसली तरी सुद्धा कोण तन्वी आहे हे सत्य करायच्या आधीच पूर्णाजीला अटॅक येतो. त्यामुळे सायली तन्वी आहे हे सांगायचं राहून जातं. प्रताप, कल्पना हादरतात. पूर्णाई असं म्हणायला लागतात. पूर्णाईला हॉस्पिटलमध्ये नेतं. प्रिया तन्वी नाही या सत्याचा तर भयंकर उलगडा झालाय. पण सायली तन्वी आहे हे सत्य कधी समोर येणार पाहणं फारच रंजक.